मी काल गेली होती IKEAमध्ये आणि तिथे मी जी गोष्ट घ्यायला गेली होती ती न घेता बाकीचं सगळं काही घेऊन आलेली आहे. तर चला तुमच्यासोबत शेअर करते, कारण तिथल्या ज्या काही वस्तू आहेत ना ते इतक्या युनिक आणि इतक्या अट्रॅक्टिव्ह आहे. माझ्यासोबत बरेच जण रिलेट करतील. जर एखादी गोष्ट मिळत नसेल आपल्याला आवडीची तर आपण दुसऱ्याच काय काय गोष्टी घेऊन येतो. तर तुम्ही देखील असं करता का, मला नक्की कमेंटमध्ये सांगा. तर नवीन कलेक्शनमध्ये मी हे कॅन्डल होल्डर बघितलं, जे की पिंक कलरचं होतं, पण याला कॅन्डल होल्डर म्हणून मी यूज करणार नाही आहे, कारण मला इतकं जास्त असा फॉन्ट नाही आहे. पण मी याच्यामध्ये मनी प्लांटचे कटिंग्स लावून याचा लुक आहे ना मी पूर्ण चेंज करून टाकणार आहे. त्यानंतर मला असं एक मोठा बाउल बघायचा होता, की ज्याच्यामध्ये आपण पीठ मळू शकतो, काही आपल्याला मिक्स करायचं असेल तर ते करू शकतो. तर IKEAमधले हे सगळे जे बाउल्स आहेत ना, हे तुम्हाला क्वालिटी कुठेही मिळणार नाही आहे. तर मेन याला लुक आलेला आहे तो याच्या बॉर्डर डिझाईनमुळे. त्यानंतर घरातल्या एकूण एक जे काही लॅम्प आहेत ना ते सगळे IKEAमधले आहेत, कारण त्याची क्वालिटी आणि त्याची जी डिझाईन आहे ना ती मला IKEAमधली खरंच खूप आवडते. कारण आत्तापर्यंत माझा एक देखील लॅम्प आणि त्याचा बल्ब आहे ना तो खराब झालेला नाही आहे. सो त्यासाठी हा एकदम लाईट वेट असा मी लॅम्प मला माझ्या ओपन शेल्फमध्ये ठेवायला पाहिजे होता. सो मी हा घेतलेला आहे आणि हा परफेक्ट क्वालिटी, परफेक्ट डिझाईन आणि परफेक्ट कॉम्बिनेशनचं जो लाईट आहे ना तो मला मिळालेला आहे. आणि बघा माझ्या हॉलचा जो लुक आहे ना तो असा ॲस्थेटिक लुक आलेला आहे. त्यानंतर सगळ्यात शेवटी मी हे काचेचं प्लांट ज्याच्यामध्ये आपण कटिंग्स लावू शकतो ना, त्यासाठी मी मनी प्लांटची कटिंग करते. तर तुम्ही कशी कटिंग करू शकता ना ते मी शेअर करते. तर सगळ्यात आधी जो आपल्याला पोर्शन कट करायचा ना तो हेल्दी हवा आहे, म्हणजे त्याच्यामधली जी पानं आहेत ती एकदम हिरवीगार छान, त्याचं जे रूटचा जो सेक्शन असतो ना तो एकदम व्यवस्थित पाहिजे, तेव्हाच तुमची मनी प्लांटची जी ग्रोथ आहे ना ती व्यवस्थित होईल. आणि आत्ता घरामध्ये एका प्लांटचे मी भरपूर सारे मनी प्लांट्स केले. तर होम डेकोरेशनची नवीन आयडिया म्हणजे खूप जास्त असे शोपीसेसपेक्षा तुम्ही लॅम्प्स आणि छान अशा लाईफ प्लांट्समध्ये इन्व्हेस्ट करा. त्याच्याने तुमच्या घराचा ॲस्थेटिक लुक मेंटेन राहील आणि कुठेही क्लटर दिसणार नाही. आणि हेच माझ्या घराचं खासियत आहे.